केएम हॉस्पिटल पुणेतर्फे फिटल मेडिसिन विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले। यामध्ये प्रसूतीपूर्व निदान, गर्भावस्थेदरम्यान उपचार आणि एक विशेष उदयोन्मुख शाखेच्या रूपात फिटल मेडिसिनचे वाढते महत्त्व यावर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। परिषदेमध्ये विविध तज्ज्ञांनी लवकर निदान आणि उपचाराने माता व बाळांवर होणाऱ्या परिणामांविषयी आपली भूमिका मांडली। गर्भवाढी दरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्या, जन्मजात विसंगती, आनुवंशिक विकार आणि प्लासेंटाच्या कार्यात बिघाड अशा अनेक स्थितींचे निदान लवकर केले जाऊ शकते व त्यावर लक्षित उपचार करत काही बाबतीत जन्माआधी जन्मदायी प्रक्रिया केली जाऊ शकतात। या राष्ट्रीय परिषदेमध्ये फिटल मेडिसिनमधील प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर मणिकंदन कृष्णन, मेडिस्कॅन सिस्टीम डायग्नोस्टिक अल्ट्रासाउंड फिटल मेडिसिन अँड ट्रेनिंग सेंटर चेन्नईचे संचालक प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेषाद्री, प्रख्यात फिटल मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर एस सुदर्शन, केएम हॉस्पिटल पुणेच्या फिटल मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीपाद कराडे यासह अनेक तज्ज्ञांनी आपले सादरीकरण करत मार्गदर्शन केले। या परिषदेला स्त्रीरोग तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट व फिटल मेडिसिन तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत फिटल मेडिसिनमधील प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर मणिकंदन कृष्णन, प्रख्यात फिटल मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर एस सुदर्शन, केएम हॉस्पिटल पुणेचे वैद्यकीय संचालक डॉक्टर झक्सेस कोयाजी, केएम हॉस्पिटल पुणेच्या फिटल मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीपाद कराडे आणि फिटल मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर श्वेता गुगले यांनी या विषयावर माहिती दिली। फिटल मेडिसिनमधील प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर मणिकंदन कृष्णन म्हणाले की फिटल मेडिसिनचा उद्देश प्रतिबंध, असामान्यतांचे निदान, उपचार आणि जोडप्यांना असलेल्या अनेक शंकांचे निरसन करत पाठबळ देणे हा आहे। प्रख्यात फिटल मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर एस सुदर्शन म्हणाले की सर्वात मोठे आव्हान हे आहे की अनेक जोडपे पुढील टप्प्यात येतात। चांगले परिणाम मिळवण्यासाठी गर्भधारणापूर्वी सल्ला घेणे महत्त्वाचे आहे। यात जेनेटिक काउन्सिलिंगचा देखील समावेश असू शकतो। Scoping procedures, which means we go inside the pregnant mother's tummy with a camera and do surgeries on the placenta in complex cases. म्हणजे एखादा पेशंट आहे जो आमच्याकडे आलाय आणि त्या बाळामध्ये काही प्रॉब्लेम आहे हा आम्हीच डिटेक्ट केलाय, आणि दुसरी कॅटेगरी की जिथे तिचा ऑलरेडी कुठेतरी सोनोग्राफी झालेला आहे, दे नो की देर इज सम प्रॉब्लेम विथ द बेबी आणि फॉर फर्दर मॅनेजमेंट ते आमच्याकडे आलेले आहेत। आता जसं तुम्ही विचारलं तसं पहिल्या कॅटेगरीच्या पेशंट्समध्ये टू डिक्लेअर एनी निगेटिव्ह फाइंडिंग इज अ मोस्ट डिफिकल्ट जॉब फॉर एनी डॉक्टर। मग तेव्हा आम्हाला खूप पेशन्स ठेवून शांतपणे त्यांना ती निगेटिव्ह फाइंडिंग जी काही आहे ही एक्सप्लेन करावीच लागते, पण बरोबरीने आम्ही त्याचं सोल्युशन काय ऑफर करू शकतो आमच्या युनिटला हे जेव्हा आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो मग त्यांचा थोडा तो कॉन्फिडन्स बिल्डअप व्हायला लागतो आणि त्यांचा पूर्ण खात्री पटल्यानंतरच म्हणजे दॅट टेक्स लाईक मेनी टाइम्स 1, 2, 3, 4 सेटिंग्स होतात काउन्सिलिंगच्या। बऱ्याच वेळा मग ते त्यांच्या नातेवाईकांशी डिस्कस करून येतात, त्यांचे एक्सपर्ट्स कोणीतरी गाईड करणारे असतात आणि वी कीप पेशन्स कीप ऑन टॉकिंग टू देम टिल दे आर कन्व्हिन्स्ड की आपण यांच्यावरती विश्वास ठेवू। कारण कुठल्याही मदरला इतकं सोपं नाही आहे आपलं न जन्मलेलं बाळ कुठलं त्याच्यावरती प्रोसिजर करून घेणं, आणि